तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर ही रेसिपी बघितली तर तुम्ही या व्हॅलेंटाईनला बाहेरून कपकेक किंवा केक आणणार नाही. तुम्ही घरीच ट्राय कराल. एवढी सोपी रेसिपी आहे आणि एवढी क्विक आणि इझी आहे आणि साहित्य देखील इझिली अवेलेबल होतं. काही नाही, एका भांड्यामध्ये आपल्याला दही घ्यायचे अर्धा कप आणि पावडर शुगर घ्यायची आहे पाऊण कप. मिक्स करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा कप ऑइल, अर्धा कप दूध, 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स आणि 1 टीस्पून रेड फूड कलर टाकायचं आहे. प्रॉपर मिक्स करायचं. आता आपल्याला बनवायचं आहे ड्राय मिक्सचर. त्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं 1 कप मैदा, 1 टेबलस्पून कोको पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा आणि थोडंसं चिमटभर टाकायचं मीठ आणि व्यवस्थित चाळून घ्यायचं. आता हे सर्व मिक्सचर आपल्याला हाफच्या पोर्शनमध्ये वेट मिक्सचर जे आहे पण बनवलेलं त्याच्यामध्ये टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गाठी होऊन द्यायच्या नाहीत. एका डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं. यामध्ये जो मी रेड कलर वापरलेला आहे तो जेल कलर आहे. जो ड्राय येतो ना तो बिर्याणीसाठी तो नाही वापरायचा, रेड जेल कलरच वापरायचा याच्यामध्ये. आता मिक्स करून झालेला आहे. पेपर कपमध्ये टाकूया. पेपर कपमध्ये जे बॅटर टाकणार ते पूर्ण भरायचं नाहीये, 3/4 टाकायचं. जर तुमच्याकडे कपकेकचा ट्रे नसेल तर तुम्ही वाट्या आहेत त्याच्यामध्ये पेपर कप टाका आणि त्याच्यामध्ये फिल करा. आता हे आपल्याला 160 डिग्रीला 20 ते 25 मिनिटं बेक करायचं आहे. आणि जर तुम्ही गॅसवर करणार असाल तर पातेल्यामध्ये रिंग ठेवायची, त्याच्यावर प्लेट ठेवायची आणि जे आपण वाट्यामध्ये बॅटर फिल केलेलं आहे ते ठेवायचं आणि मीडियम गॅसवर ते आपल्याला 20 मिनिटं बेक करायचं आहे. बघा कपकेक किती सॉफ्ट आणि फ्लफी झाला आहे बेक. एवढा सुंदर कलर आलेला आहे त्याला. जाळी देखील खूप छान सुटलेली आहे. आता आपल्याला त्याचं फ्रॉस्टिंग बनवून घ्यायचं आहे. फ्रॉस्टिंगसाठी इथं मी अनसॉल्टेड बटर घेतलेलं आहे. 80 ग्रॅम घ्यायचं आहे. आता हे पूर्ण 100 ग्रॅम आहे, त्यातलं मी 20 ग्रॅम काढून घेणार आहे. अमूलचं अनसॉल्टेड बटर देखील मिळतं, सॉल्टेडवालं वापरू नका. इथं मी डिलेक्टाचं क्रीम चीज घेतलेलं आहे, ते 150 ग्रॅम आहे. दोन्ही व्यवस्थित एकत्र बीट करायचं. असं त्याला फ्लफी होईपर्यंत बीट करायचं आहे. 3 ते 4 मिनिटच बीट करायचं आहे, जास्त पण बीट करायचं नाही. त्यातच आपल्याला ॲड करायचे आहे 150 ग्रॅम पावडर शुगर, हाफ टीस्पून व्हॅनिला इसेन्स आणि दोन्ही एकत्र व्यवस्थित बीट करायचं. एकदम बीट करू नका, थोडंसं मिक्स करा आणि मग बीट करा, नाहीतर साखर आहे ना त्याची पावडर झालेली आहे त्यामुळे ती असं सगळीकडे उडेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे पण बीट आपल्याला फक्त 5 मिनिटं करायचं आहे. आपली क्रीम फक्त स्टेबल झाली पाहिजे. जास्त जर बीट झाली तर ती फ्लोई होईल, व्यवस्थित स्टेबल राहणार नाही, पायपिंग करता येणार नाही. तर तशा वेळी काय करायचं, फ्रीजरला ठेवायची एक 10 ते 15 मिनिटं आणि परत फ्रॉस्टिंगसाठी घ्यायची आणि आयसिंग बॅगमध्ये भरा. हवं ती डिझाईन टाका आणि हवं ती डिझाईन करून छान कपकेक डेकोरेट करा. आणि आपली रेड वेल्वेट कपकेक विथ चीज फ्रॉस्टिंग रेसिपी रेडी आहे. तुम्ही ही व्हॅलेंटाईन डेसाठीच नाही तर ॲनिव्हर्सरी असेल, बड्डे असेल किंवा इच्छा झाली तरी तुम्ही देखील बनवून खाऊ शकता. इझी आहे. ऑनलाईन सामान देखील मिळतं याचं. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी या व्हॅलेंटाईनला सरप्राईज म्हणून देऊ शकता. एवढी छान होते. मी गॅरंटी देते की तुम्ही नेक्स्ट टाईम घरीच बनवाल, बाहेरून विकत आणणारच नाही. कलर देखील किती सुंदर आलेला आहे. टेक्स्चर पण स्मूथ आहे. मग आता रेसिपी आवडली असेल तर लाईक पण करा. आणि हो, जर तुम्ही रेसिपी ट्राय केली असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशा छान छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ती देखील सांगा. थँक्यू.